जय भीम, नमो बुद्धाय. महाराष्ट्रातील सर्व मतदारांना आम्ही भिक्षू संघ सुचवत आहे की आजकाल बरेच उमेदवार या होणाऱ्या विधानसभेसाठी आमदारकीसाठी स्वतःचा प्रचार करण्यासाठी धर्माच्या व तसेच महापुरुषांच्या कुबड्या वापरत आहेत. जे लोक धर्मगुरूंना प्रचारामध्ये उतरवत आहेत, जे उमेदवार महापुरुषांचे हुबेहूब छायाचित्र करत असतील किंवा एखाद्या व्यक्तीला त्या प्रकारे सजवून प्रचार करत असतील आणि तुम्हाला मतदान मागत असतील तर आपण या भूलथापांना बळी पडू नका. जो व्यक्ती धर्माच्या नावाने महापुरुषांच्या नावाने मतदान मागतो तर असा व्यक्ती तुमचा महाराष्ट्र कधीही बदल करू शकत नाही किंवा महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी जो व्यक्ती काम करतो किंवा त्याला तो जो निवडून आलेला आहे तर त्यांनी भूतकाळामध्ये किती काम केले या कामाच्या जोरावर त्यांनी मतदान मागले पाहिजे आणि लोकांनी सुद्धा त्या कामाच्या जोरावर त्याला मतदान केलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर विकासाचे काम करणे गरजेचे आहे. शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, विविध उपक्रम, बेरोजगारांना नोकरी, शेतकऱ्यांचे काम याच्यावर जो व्यक्ती कार्य करतो, काम करतो त्या व्यक्तीलाच निवडून द्यावा. अक्षरशः या टीव्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कधी कधी एखाद्या विधानसभेमध्ये दोनच चेहरे दाखवले जाते आणि याच्याशिवाय पर्यायच नाही असं दाखवलं जाते. परंतु याला बळी पडू नका. जो व्यक्ती सुशिक्षित आहे, शिकलेला आहे आणि धर्माच्या नावावर, महापुरुषाच्या नावावर मत मागत नाही, मी तर म्हणेल अशाच लोकांना मतदान करा. मी सुद्धा मतदान करत असतो. तर माझंही मत विकासाच्या कामाला, जो व्यक्ती धर्माच्या आणि महापुरुषाच्या नावावर मत मागणार नाही अशा व्यक्तीला मी मतदान करेल. जय भीम, नमो बुद्धाय.